जड शब्द ही भाषा मला काही कळत नाही, कारण माझा काही त्याचा अभ्यास नाही. पण भारतातल्या सगळ्या बायकांना एक भाषा नक्की कळते, ती म्हणजे आपल्या कुंकवाची भाषा. ती भाषा शिकायला कुठल्या शाळेत नाही जावं लागत. मी माझ्या त्याच कुंकवावर विश्वास ठेवला. कुठली मोठी लढाई जिंकली असं मला नाही वाटत. मी फक्त माझ्या कुंकवावर आणि माझ्या पांडुरंगावर विश्वास ठेवला. आणि म्हणूनच आज हा दिवस मला पाहायला मिळतो. या शाळेतली मुलं आहेत ना, त्यांना लय, भारी, भन्नाट हे शब्दच काही कळत नाही बघ. अरे माझ्या लेकरा, या शहराची भाषाच वेगळी आहे बघ. पण ती ज्याला कळली त्याच्या आयुष्याचं कल्याणच झालं. पण मला नाही आवडत ही भाषा. तुला आवडो अगर न आवडो, पण तुला ही भाषा शिकायच पाहिजे. जे बाबा म्हणतात ना ते खरंच आहे बघ. जे आपल्याला जमलं नाही ना ते या लग्नानं करून दाखवलं. ती वनिता गेली खड्ड्यात. परशु शेठ, मी तुमच्या बरोबर गावाकडे येतो, आपण दोघं मिळून लपूया. अरे माझ्या सोन्या, माझी सगळी भिस्त तुझ्यावरच तर आहे. गंमत केली तुरे, मी गंमत केली तुझी. परीक्षा बघतोय माझी. अरे लेका, तुझी ही परीक्षेचीच वेळ आहे. अहो, मला तर वाटतच नव्हतं नर्मदाची जागा कोणी घेऊ शकेल म्हणून. पण ही तर नर्मदाच झालीये. हे समजा तुमच्या मनात झालं बघा. माझ्यामुळे कसलं आलंय हो. हे सगळं मी केलं ते माझ्या नरसिंहासाठी आणि या घरासाठी. अहो, घरातले नोकर चाकर सुद्धा, ते सुद्धा तिला नर्मदा समजतात. त्या गावच्या माऊलीची जागा तिला घ्यायला मिळते. ह्याच्यापेक्षा आमचं दुसरं भाग्य ते काय असणार. मिसेस केलेदार, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हो, माझं डॉक्टर वाडेकरांशी बोलणं झालंय. वी कॅन डिस्चार्ज यू टुमॉरो. अगं, अशी मख्खासारखी उभी काय राहिली आहेस? ते म्हणतायत उद्या आपण घरी जाऊ शकतो. अहो, जेवढं इंग्रजी कळतं मला. ओके, सी यू लेटर. सगळ्यात आधी तुम्ही घरी आलात ना की आपण एक जंगी पार्टी करूया. आणि मग काही दिवसांनी तुम्ही हिंडा फिरायला लागलात ना की सगळी कामं बाजूला ठेवून आपण एक मोठ्या वेकेशन वर जाऊया. वाटलंच ना तर वाकनीस काका, मोहन काका, मंत्रालयातले तुमचे 2-3 मित्र आणि मैत्रिणी सुद्धा, सगळ्यांना एकत्र घेऊनच जाऊ. मागच्या कंपाऊंड शेजारच्या बदामाच्या झाडावरून लॉनवर फक्त एकाच व्यक्तीच्या पावलांचे ठसे सापडलेत. समजा आमच्या घरातल्या पैकीच कोणी संध्याकाळी त्या लॉनवर फिरलं असतं आणि त्याचे ठसे तुम्हाला मिळाले असते तर आम्ही त्याचीही चौकशी केली असती. अच्छा, म्हणजे तुमची ही चौकशी योगायोगावर अवलंबून असते का? नाही आत्याबाई, योगायोगांनी पुरावे सापडतात. आणि मग आम्ही तो पुरावा नीट उलगडून बघतो. आपण तो सांगतोय ना तो नशेत होता म्हणून. नाही, मी पूर्ण सहमत आहे त्यांच्याशी. पण माणूस कितीही नशेत असला तरी बाहेरचा आरडाओरडा त्याला अजिबात कसा ऐकू जात नाही, हा एक प्रश्न मला पडलेला होता. तुमचं बरोबर आहे इन्स्पेक्टर साहेब. आत्या, यू प्लीज कंटिन्यू. तर माझं म्हणणं असं आहे, म्हणजे पोलीस पंचनाम्याचं म्हणणं असं आहे की मागच्या बाजूनं दुसरी कुठलीही व्यक्ती आतमध्ये आलेली नाही. मग ती आली कुठून? किंवा ती आलीच नाही म्हणजे एकतर ती व्यक्ती घरातच होती किंवा घरातलीच होती. घरातलीच होती.